नमस्कार. खिल्लार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का या खिल्लार शेतकरी शान परिवारकडून पडणारे व्हिडिओ, अपलोड होणारे व्हिडिओ, फोटो, माहिती ही प्रथम आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तात्काळ स्वतःचा अभ्यास व्हायला सुरुवात झाली पाहिजे आणि स्वतःचा निर्णय स्वतःला घेता यावा एवढा आत्मविश्वास तयार होण्यासाठी भरपूर दिवस कष्ट करावं लागतं, भरपूर दिवस अनुभव घ्यावा लागतो. मात्र खिल्लार शेतकरी शान परिवाराने त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. अनुभव मिळवण्यासाठी कष्ट केलेला आहे आणि ते तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचवण्यासाठी खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलचे प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे. तर त्यासाठी आज बघूनसुद्धा अनेक प्रश्न पडत असतात, तर ते अनेक प्रश्नांची उत्तरही तात्काळ वेळेवरती आपल्याला मिळत गेली पाहिजे. तर आज प्रश्न खिल्लार दुनियेमधील संपत नाहीत, कारण फोटो भरपूर येत आहेत, व्हिडिओ भरपूर येत आहेत, जाहिराती भरपूर येत आहेत. मात्र येणारी बातमी खरी किंवा खोटी याची शहानिशा ही वैयक्तिक स्वतःलाच करावी लागते. कारण का प्रत्येकजण प्रत्येकाचं योग्य आहे म्हणून सांगत असतो नेहमी. मात्र योग्य म्हणजे काय नेमकं हे स्वतःला कळण्यासाठी मूळ स्वरूपात कोणी कष्ट करत असेल, मूळ स्वरूपात चित्रीकरण करत असेल, मूळ स्वरूपात जाहिरात करत असेल तर ती प्रथम आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. यासाठी ज्यांना वास्तव जाणून घ्यायचं आहे त्यांनी मात्र खिल्लार शेतकरी शान परिवार सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतर ज्या ठिकाणी वास्तवता घडते तर ती वास्तवता आपल्यापर्यंत पोचण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केलेच पाहिजे आणि ती वास्तवता आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. कारण अनेक प्रश्न असे उपस्थित होतात की बिगर अभ्यासाचे, बिगर अनुभवाचे, बिगर कष्टाचे ते प्रश्न उपस्थित होतात. मात्र त्यांची मिळालेली उत्तरंसुद्धा आपल्याला विश्वास बसत नाही उत्तरावरती त्या. म्हणून स्वतःचा अभ्यास होण्यासाठी कमीत कमी भरपूर दिवस लागतात, स्वतःला अनुभव येण्यासाठी भरपूर दिवस लागतात. त्यासाठी जी प्रथम एखादी आखीव रेखीव कोरीव काटाळ या पद्धतीची एखादी गोष्ट आपल्यापर्यंत जर पोचत असेल एखाद्या जाणत्या जुनत्या व्यक्तीकडून, तर आज प्रथम आपण सावध व्हायला पाहिजे आणि ते स्वीकार करायला शिकलो पाहिजे. तर या चित्रीकरणमध्ये आपण बघत आहोत सिद्धापूर खाणीचा तांडोरचा सोन्या, भारतमामा मळगे यांचा दिव्या ह्या गाईचा मुलगा आहे. तर त्यांच्याकडे वाघीण गाईची जी मुलगी आहे त्या वाघीण गाईचा नातू आहे. धन्यवाद.